मित्रांनो, जेव्हा आपण एक्सेलमध्ये काम करत असतो आणि आपल्याला इंटरनेटवरून काही डेटा घेऊन यायचा असतो, तो कॉपी पेस्ट करताना बऱ्याच वेळेला गडबड होते आणि ती गडबड सॉल्व्ह करण्याचा एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा ती गडबड काय होते ते बघूया. मी तुम्हाला क्विकली एका वेबसाईटवर घेऊन जातो. हे बघा, इथे ही वेबसाईट आहे. एक Wikipediaचं पेज आहे आणि स्टेट्स एंड युनियन टेरिटरीज ऑफ इंडियाचं हे पेज आहे आणि ते खूप सारा डेटा आहे बघा. या पानावर तुम्हाला खूप सारी माहिती दिसेल, डिटेल्स दिसतील. समजा यातलं एखादं टेबल मला कॉपी करायचं आहे. इथे हे टेबल आपल्याला एक दिसतंय. मी थोडंसं मोठं टेबल शोधतो. ओके. सो हां, हे बघा. हे जे टेबल आहे स्टेट्सचं, हे टेबल मला समजा कॉपी करायचं. तर आपण सिंपली कसं करतो, अशा प्रकारे कॉपी करायला सुरू करतो. पहिल्यांदा सिलेक्ट करतो कंटेंट. बघा, खूप बरंच मोठं टेबल आहे आणि हे आपल्याला असं मागे-पुढे होतं बऱ्याच वेळेला, स्पेशली माऊस बरोबर करत असाल तेव्हा. पण हे आता इथे मी पूर्ण टेबल सिलेक्ट केलेलं आहे. ओके. आता मी हे कॉपी करतो. कंट्रोल सी केलं. मग Microsoft Excelमध्ये जातो आणि इथे मी ते पेस्ट करतोय. ओके. कंट्रोल व्ही केलं. तर हे टेबल इथे पेस्ट झालंय. पण हा फॉर्मॅट बघा, हे तुम्हाला लिंक सगळ्या आलेल्या दिसतायत. प्रॉपर फॉर्मॅटिंग नाहीये आणि याचं काही या डेटाचं तुम्हाला काम करायचं असेल, फिल्टर वगैरे करायचं असेल, तर ते करणं डिफिकल्ट आहे. आता मी तुम्हाला एक दुसरी मेथड सांगतो कॉपी करायची आणि इट इज सो वंडरफुल की तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल. मी इथे दुसऱ्या शीटमध्ये जातो बघा, एक नवीन शीट क्रिएट करतो आणि डेटा जो आहे टेबलमधला तो कॉपी करण्याच्या ऐवजी मी पूर्ण लिंकच त्या पेजची कॉपी करतोय. ओके. इथे मी कंट्रोल सी केलं, पूर्ण लिंक कॉपी केली आणि आपल्या नवीन बनवलेल्या शीटमध्ये गेलो आणि इथे बघा, इथे आपल्याला हा डेटा मेनू दिसतोय बघा, त्यामध्ये मी क्लिक केलं. डेटा मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल इम्पोर्ट फ्रॉम वेब. हा बघा, इथे फ्रॉम वेबचा ऑप्शन दिसतोय. मी त्याला क्लिक केलं आणि इथे खरी मॅजिक आहे. इथे मला फक्त ती लिंक चिकटवायची आहे. बघा, इथे आपल्याला ऑप्शन आला. मी कंट्रोल व्ही केलं. ही जी आपली Wikipediaची लिंक आहे ती पेस्ट केली आणि आता एक्सेल शीट तो डेटा घेऊन येईल त्या पेजवरून. त्याच्यासाठी कनेक्ट करेल एकदा. कनेक्शनसाठी ओके करायला तुम्हाला सांगितलं असेल तर ओके करा आणि पुढच्या स्टेपला जा आणि बघा, आपल्याला ते पूर्ण पेज इथे वेगवेगळ्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आलेलं दिसेल. ओके. उदाहरणार्थ टेबल 1 वर मी क्लिक केलं तर हा त्या शीटमधला पहिला टेबल आहे. हा दुसरा टेबल आहे आणि हा तिसरा टेबल आहे. आपण जो निवडला होता तो टेबल कुठे आहे ते बघूया. चौथ्या टेबलवर गेलो. ओके. हा तो टेबल आहे बघा, चौथा जो आपण कॉपी केला होता. ओके. तर या टेबलवर मी आलो आणि इथे लोड बटन दिसते खाली. त्या लोड बटनवर फक्त मी क्लिक केलं आणि आता ही शीट जी आहे, ही शीट अपडेट होईल, पूर्णपणे लोड होईल बघा. लोड बटनवर मी क्लिक केलं आणि ती आता इथे डेटा पूर्णच्या पूर्ण इम्पोर्ट होतोय आणि फॉर्मॅटिंग बघा, जबरदस्त फॉर्मॅटिंग, सिम्पलिफाईड फॉर्मॅटिंग. इथे तुम्हाला पूर्ण डेटाबरोबर खेळता येईल, फिल्टर करता येईल, सॉर्ट करता येईल, ॲड करता येईल, कॅल्क्युलेशन्स करता येतील, एव्हरीथिंग. आणि हा तोच डेटा आहे जो आपण इथे शीट 1 मध्ये डायरेक्ट कॉपी पेस्ट केला तर असा दिसतो आणि इथे हे टेबल क्रिएट झालेलं आहे जिथे आपण हा इम्पोर्ट केलेला आहे डेटा. सो सिम्प्लिफाईड आहे आणि हे फीचर कसं वाटलं ते मला सांगा कमेंट्समध्ये. अशा प्रकारचे आणखीन एक्सेल टिप्स मराठीतून शिकायला आवडतील का ते सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.